12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी, कर्मचारी तसंच नागरिकांनी प्राणायाम आणि ध्यानधारणेची प्रात्यक्षिके केली। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी, कर्मचारी तसंच नागरिकांनी प्राणायाम आणि ध्यानधारणेची प्रात्यक्षिके सादर केली। नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तसंच मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक आहे, असा संदेश यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी योग प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दिला। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी 21 जून रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा प्रशासन, मेरा युवा भारत आणि जिल्हा योग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सकाळी 7 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला। या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन तहसीलदार पूनम दंडेले यांच्या हस्ते करून योग दिनाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी जिल्ह्यातील विविध योग संस्था, पतंजली योगपीठ, भारतीय योग संस्था, विवेकानंद केंद्र, योग सेवा मंडळ, योग साधना मंडळ, योग प्रभा मंडळ, गीता परिवार, सर्व कल्याण योग, सर्वोदय योग साधना मंडळ, योग असोसिएशन सोलापूर, भारत स्वाभिमान ट्रस्ट आदी संस्थांच्या प्रतिनिधींनी नागरिक, विद्यार्थी, अधिकारी आणि योगप्रेमींसह मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। सर्वप्रथम आयोजकांच्या वतीनं उपस्थित योग संस्थांनी शंखवादन आणि योग प्रार्थना करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। प्रथम योगगुरू म्हणून लता रेवणसिद्ध माळगे, मधुकर सुतार, मिलिंद वाईकर, भगवान बनसोडे आणि विशाखा मॅडम यांना योगगुरू ही पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। योग सेवा मंडळाच्या प्रशिक्षकांनी उपस्थितांना विविध प्राणायाम आणि ध्यानधारणेची प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केलं। नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तसंच मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला। या कार्यक्रमात विविध योगासनांचं महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि योगामुळे होणारे फायदे याबाबत माहिती देण्यात आली। उपस्थितांनी सामूहिक योगाभ्यास करून योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला। चिटकलेले, नजर स्थिर, 5 सेकंद होल्ड, उंची वाढण्यासाठी उपयुक्त आसन, खूप छान। सावकाश आसन सोडायचे, दोन्ही हात समोर, टाचा खाली। प्रयत्न, नजर डाव्या हाताच्या मधल्या बोटांकडे। या आसनामुळे मेरुदंड लवचिक होतो। खूप छान, 5 सेकंद होल्ड। कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कादर शेख, तालुका क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शंकर कांबळे, तहसीलदार पूनम दंडेले, योगगुरू मनमोहन भुतडा, शाळा समिती अध्यक्ष HD मंकणी, क्रीडाधिकारी महापालिका नझीर शेख तसंच विविध योग मंडळांचे प्रशिक्षक रघुनाथ क्षीरसागर, विद्या होनसुरे, अशोक गरड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, योग शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, स्काउटचे विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते।